मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी सर्वांना जेवायला वाढते आणि म्हणते की करा आता सगळ्यांनी सुरुवात. एवढ्यात मोठी आई उभी राहते आणि म्हणते की थांबा. ती विभावरीला सांगते की विभावरी, जरा आतून खिरीचं पातेलं घेऊन ये. मोठे काका म्हणतात की पातेलं कशासाठी? एवढ्यात प्रदीप म्हणतो की दादा, एवढीशी खीर कोणाला पुरणार आहे? जा विभा, पातेलं घेऊन ये मोठं खिरीचं. मोठी आईसुद्धा सांगते की जा विभा, खिरेचं पातेलं घेऊन ये. तेव्हा विभावरी म्हणते की पातेलं कशासाठी हे मला कळलं नाही मोठी जाऊबाई. त्यावर मोठी आई चिडते आणि म्हणते की सांगितलंय तेवढं कर, खिरेचं पातेलं घेऊन ये म्हणजे घेऊन ये. मग विभावरी आतमध्ये जाऊन खिरीचं पातेलं घेऊन येते. मोठी आई म्हणते की चला आता सगळ्यांनी आपापल्या वाटीतली खीर याच्यामध्ये ओता. सर्वांना मोठा प्रश्न पडलेला असतो की मोठी आई असं का करायला सांगते. आज आपल्या स्वाभिमान आर्मीचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 700 लाईक्स, तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक कराल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि कमेंट केलेल्या दर्शकांची नावे व्हिडिओच्या शेवटी घोषित करण्यात येईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मोठी आई पुन्हा मोठ्याने ओरडते की खीर टाका ना म्हटलं याच्यामध्ये. तर सर्वजण आपापल्या वाटीतली खीर त्या पातेल्यात ओततात. आदिती म्हणते की हे सगळं तुम्ही काय करायला लावताय त्यांना? मग मोठी आई म्हणते की ही खीर आदितीने केली. आधी ही घरात घुसली, आता हिला स्वयंपाकघरात ताबा हवाय. यापुढे आदितीने बनवलेला कोणताही पदार्थ या घरातली कोणतीही व्यक्ती खाणार नाही. मोठी आई ज्योतीला सांगते की ज्योती, प्रभाकर भाऊजींच्या ताटातली खीर या पातेल्यामध्ये ओत. मग ज्योती प्रभाकरच्या ताटातली खीर पुन्हा त्या पातेल्यात ओतते. मोठी आई म्हणते की प्रदीप भाऊजी, आता हे पातेलं उचला आणि गोरगरिबांमध्ये दान करा. आदिती म्हणते की वहिनी, अहो सणाच्या दिवशी काय चालवले तुम्ही? मोठी आई म्हणते, सणाचं पुण्य कमवायचं आहे ना तुला? अगं मग गरिबांना दान केलं तर आणखी पुण्य मिळेल. ती म्हणते की भाऊजी वाट कसली बघताय, चला उठा आणि देऊन या ते गरिबांना. ती म्हणते भाऊजी तुम्ही जाताय की नाही, नाहीतर मीच जाऊन येते. असं म्हणून मोठी आई खिरीचं पातेलं उचलायला लागते. इतक्यात पल्लवी मोठ्या आईचा हात पकडते. आता पल्लवीने मोठ्या आईचा हात पकडलेला बघून सर्वजण खूप चकित होतात. मग शांतनू मोठ्याने ओरडतो पल्लवी आणि जाऊन पल्लवीला सांगतो की हात सोड मोठ्या आईचा. मोठे काका देखील ओरडून म्हणतात की पल्लवी हात सोड, पण पल्लवी हात पकडूनच राहते. तेव्हा मोठी आई म्हणते की बघताय ना सगळेजण, ही आपल्या सूर्यवंशी कुटुंबाची सून कशी वागते बघताय ना सगळेजण. छळ करते माझा आणि तुम्हाला सगळ्यांना वाटतं की हिला मान मिळायला हवा. प्रदीप देखील म्हणतो की पल्लवी, आगाऊपणा खूप झाला तुझा, हात सोड वहिनींचा. शांतनू देखील पल्लवीचा हात सोडवायचा प्रयत्न करत असतो, पण पल्लवी हात सोडत नसते. तेव्हा मोठी आई म्हणते की बघतोय ना शांतनू, आता हिचे खरे रंग दिसायला लागलेत. मोठी आई म्हणते की प्रभाकर भाऊजी, बघताय ना तुम्ही, चांगले पांग फेडतीये तुमची सून. तुमची ही बायको संसार सोडून निघून गेली होती आणि आता ह्या पल्लवीला माझ्या विरुद्ध भडकवतीये. या घरासाठी मी एवढ्या खस्ता खाल्ल्या, एवढे कष्ट केले, सगळं वाया गेलं. शांतनू, आता तुझ्याच बायकोचं राज्य चालणार असेल तर दे मला हकलून. तेव्हा शांतनू म्हणतो की नाही मोठी आई, असं कधीच होणार नाही. पल्लवीला म्हणतो की मोठ्या आईशी असं वागण्याची हिंमत कशी झाली तुझी? हात सोड मोठ्या आईचा, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल. पल्लवी म्हणते की मी मोठ्या आईचा हात सोडेल, पण एका अटीवर, ही खीर सगळ्यांना खावी लागेल. तेव्हा शांतनू म्हणतो की का म्हणून? तेव्हा पल्लवी म्हणते की ही खीर नाही, तर देवीसाठी केलेला नैवेद्य आहे. आज आपल्या घरात घटस्थापना झाली, मी देवीला नैवेद्य दाखवलाय. आपण सर्वांनी मनोभावाने पूजा केली देवीची, मग तिचा हा प्रसाद असं कोणाला न खाता देऊन टाकायचा? योग्य वाटतं का तुम्हाला हे? तेव्हा मोठे काका म्हणतात, मुळात देवीच्या प्रसादाची खीर तिला करायला कोणी सांगितलं होतं? पल्लवी म्हणते की देवी सगळ्यांची आहे मोठे काका, तिची पूजा अर्चा करायचा मान सगळ्यांचाच असतो. खरं तर ह्या अन्नाचा मान कसा राखायचा हे आपण बघायला हवं. मला असं वाटतं की ह्या देवीच्या प्रसादापुढे वैयक्तिक राग, मान अपमान ह्या सगळ्या गोष्टी खूप किरकोळ आहे. आणि आत्ताही मी मोठ्या आईंचा हात धरलेला नाही आहे. त्यांच्या हातून देवीच्या प्रसादाचा अपमान होऊ नये म्हणून मी त्यांना अडवतीये, एवढंच. मग शांतनूलाही पल्लवीचं बोलणं पटतं. शांतनू लगेच हात काढून घेतो. शांतनू म्हणतो की मला माहीत नव्हतं की हा प्रसाद आहे. तेव्हा मोठी आई म्हणते की अरे ही. तेव्हा शांतनू म्हणतो की मोठी आई, हा देवीचा प्रसाद आहे, मग तो कोणीही केलेला असो, आपल्याला तो खावाच लागेल. पल्लवी मोठ्या आईचा हात सोडून देते.
मग सर्वजण आपापल्या खुर्चीवर बसून घेतात. तेव्हा पल्लवी मोठ्या आईच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की मोठी आई, सर्वजण प्रसादाची वाट बघताय, कोणालाच आशीर्वाद नाही मिळणार. मोठी आई विभावरीला म्हणते की वाढ आता. पुन्हा एकदा सर्वांना खीर वाढली जाते. विभावरी म्हणते की चला सर्वांनी सुरुवात करा आता जेवायला, आधीच खूप उशीर झालाय. मग सर्वजण खीर खातात. सर्वांना खीर खाताना बघून आदिती मॅमच्या डोळ्यात पाणी येतं. आज आपल्या स्वाभिमान आर्मीचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 700 लाईक्स. तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक कराल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि कमेंट केलेल्या दर्शकांची नावे व्हिडिओच्या शेवटी घोषित करण्यात येईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे प्रदीप झोपलेला असतो तेव्हा मोठे काका त्याच्या रूममध्ये येतात आणि त्याला उठवत असतात. तेव्हा प्रदीप म्हणतो की थांब ग विभावरी, एवढं चांगलं जेवण झालंय, नुकताच डोळा लागलाय, काय चाललंय तुझं? नाहीतर दिवसभर असतेच कटकट, हे काम कर ते काम कर. मोठे काका म्हणतात की कामांची कटकट, तुला कामांची कटकट वाटते का रे? आता दादांचा आवाज ऐकल्यावर प्रदीप चटकन उठून बसतो. म्हणतो की दादा तुम्ही कधी आलात? मोठे काका म्हणतात की तुला कामांची कटकट वाटते म्हणून ढाराढूर झोपला होतास का? प्रदीप म्हणतो नाही, ते जरा सॉरी, चुकून बोललो मी, काही काम होतं का? मोठे काका म्हणतात की तुझ्यावर मी एक जबाबदारी दिली आणि तू झोपा काय काढतोस रे? तावडेवर लक्ष कोण देणार? बसल्या जागी तो काय काय उद्योग करतो याचा अनुभव घेतलायस ना एकदा? तुझ्या फोनवरून त्याने पल्लवीला फोन केला होता, नालायक माणूस, आणि तरीही तू झोपलायस. तेव्हा प्रदीप म्हणतो दादा मी लक्ष ठेवतो त्याच्यावर. दादा म्हणतात की लोळून लक्ष ठेवणार आहेस का? बस झाला आळशीपणा, चल जा तिकडे आणि नीट पहारा ठेव, तर त्याच्या जागी तुला बांधून ठेवायची वेळ येईल, हा याद राख. प्रदीप म्हणतो की नको दादा मी जातो, जरा कपडे बदलून जातो. प्रदीप तिथून निघून गेल्यावर मोठे काका म्हणतात की हा प्रदीप म्हणजे खायला काळ आणि भुईला भार आहे फक्त, मूर्ख कुठला. इकडे प्रभाकर म्हणत असतो की आज जेवणाच्या ताटावर जे काही झालं ना ते फार चुकीचं झालं, व्हायला नको होतं. पण मला वहिनींचं एक कळत नाही, दरवेळेला काहीतरी वाद काढायचे, काहीतरी निमित्त करून भांडणं लावून द्यायचे, याला काय अर्थ आहे? त्याने घरातलं वातावरण बिघडतं ना. असो, पण त्यांना आज चांगलीच अद्दल घडली. एका अर्थी बरंच झालं हे. ते म्हणतात की पल्लवी, किचनमध्ये तू जो स्टँड घेतलास ना तो खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे वहिनींनी तुला अडवल्यानंतरही तू तुझ्या मतांशी ठाम राहिलीस, हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रभाकर सर म्हणतात की माझ्या आज लक्षात आलं की तुमच्या दोघींची शक्ती एकत्र आली तर काय घडू शकतं. गुड, होतंय ते चांगलंच होतंय. प्रभाकर म्हणतो की आदिती, आज खूप वर्षांनी घरातल्या सर्वांनी तुझ्या हातची खीर खाल्ली, मला खूप बरं वाटलं. मग आदिती मॅम भावूक होतात, रडायला लागतात. त्यांना आठवतं की शांतनूने देखील खीर खाल्ली आहे. मग त्या म्हणतात आज किती वर्षांनी माझ्या शांतनूने माझ्या हातची खीर खाल्ली आहे, एवढं भरून आलं होतं ना मला त्यावेळेस. पण हे सगळं श्रेय पल्लवीला जातं, केवळ ना तुझ्यामुळे पल्लवी. मी प्रभाकरला नेहमी सांगते, पल्लवीसारखी सून आम्हाला मिळाली आहे, पल्लवीसारखी बायको शांतनूला मिळाली आहे, हे आमचं भाग्य आहे, नाही का रे प्रभाकर? प्रभाकर सर देखील म्हणतात की खरं आहे आदिती. पल्लवी म्हणते की मॅम अहो ही फक्त सुरुवात आहे, तुम्हाला मायलेकांना एकत्र आणण्याचं वचन दिलं आहे मी तुम्हाला, मी लवकरच माझं वचन पूर्ण करेल. प्रभाकर सर म्हणतात की बरं मी ठरवलं आहे की नावे शोधायचे, तशा प्रकारे मी कामालाही सुरुवात केली आहे. काल मी मुद्दाम प्रदीप बरोबर गेलो होतो, तसं माझं काही काम नव्हतं, त्याच्यासोबत गाडीत बसून गेलो होतो, त्याच्यावर नीट लक्ष देखील ठेवलं होतं, पण नीट काही माहिती मला मिळाली नाही. एका ठिकाणी तो गाडीतून खाली उतरला आणि कुठे गेला मला हे कळलंच नाही. आदिती मॅम म्हणतात की हो का, अरे बापरे. प्रभाकर सर म्हणतात की मुख्य म्हणजे त्याचं वागणं संशयास्पद वाटत होतं, तो सारखा मला टाळत होता, नीट उत्तरं देखील देत नव्हता, आणि नंतर मग कुठे गायब झाला कोणास ठाऊक. पल्लवी म्हणते म्हणजे बाबा आपल्याला जे खरं वाटत होतं तेच खरं आहे, तर या सगळ्यांचं काहीतरी वेगळं आणि नक्कीच भयंकर चाललंय, पण ते सर्व आपल्यापासून लपवलं जातंय. म्हणते की बाबा तुम्ही अजून त्यांच्यापासून काहीतरी माहिती काढू शकता का, बघा ना म्हणजे जमलं तर. तेव्हा प्रभाकर म्हणतो की ठीक आहे, मी प्रयत्न करतो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, मी निघतो. असं म्हणून प्रभाकर सर तिथून निघून जातात. पल्लवी आदितीला देखील म्हणते की मॅम तुम्ही आराम करा, मी येते. पल्लवी देखील तिथून निघून जाते. हे प्रदीप आवरून घराबाहेर निघायला चाललेला असतो, तेवढ्यात प्रभाकर त्याला बघतो. प्रभाकर विचार करतो की प्रदीप एवढा घाईघाईत कुठे चाललाय,
असं म्हणून तो प्रदीपचा पाठलाग करायला सुरुवात करतो. प्रदीप गाडीत बसतो आणि निघून जातो. तेव्हा प्रभाकर म्हणतो की हा अचानक कुठे गेला? प्रदीपचं नक्कीच काहीतरी चाललंय, ते शोधून काढायला पाहिजे. इकडे किचनमध्ये खाण्यासाठी शांतनू डबे उचकत असतो, पण त्याच्या हाती काहीच लागत नाही. तेवढ्यात पल्लवी हे सगळं बघते. ती चिवड्याचा डबा काढून ताटामध्ये चिवडा काढते आणि शांतनूला म्हणते की भूक लागली आहे ना तुम्हाला, अशी शोधाशोध करण्यापेक्षा चिवडा खाऊन घ्या. तरीही कित्येकदा सांगत असते मी तुम्हाला, अन्नावर राग काढू नका. ती शांतनूला चिवडा देते, पण शांतनू काही घेत नाही. मग ती म्हणते की मी इथे चिवडा ठेवलाय, नंतर खाऊन घ्या. आणि मग शांतनू तोच बाऊल उचलून परत बाजूला ठेवतो. तेव्हा पल्लवी म्हणते, एवढा हट्टीपणा कशासाठी शांतनू? ती पुन्हा चिवड्याची वाटी शांतनूजवळ घेऊन येते आणि म्हणते की माझ्यावर रागवून भूक थांबणार आहे का तुमची? मी खाऊन घ्या पटकन. तेव्हा शांतनू पुन्हा ती वाटी सरकवतो आणि म्हणतो की माझ्यासाठी घेत नव्हतो मी. पल्लवी म्हणते मग कुणासाठी? तेव्हा शांतनू म्हणतो की तू सकाळपासून काही खाल्लं नाही हे बघितलं होतं मी. आणि हो, याचा अर्थ असा होत नाही की मी तुला माफ केलंय. तू खाल्लंस काय आणि नाही खाल्लंस काय ही तुझी मर्जी. मला तुला असं उपाशी बघून. आणि शांतनू थांबतो. तेव्हा पल्लवी तुला काय? शांतनू तुम्हाला काय? मला उपाशी बघून तुम्हाला सांगा ना शांतनू काय होतंय? शांतनू गप्प असतो. तेव्हा पल्लवी म्हणते की मला उत्तर हवंय की मी उपाशी राहून तुम्हाला काय होतं? शांतनू म्हणतो की तू सूर्यवंशी कुटुंबाची सून असल्यामुळे तू माझी जबाबदारी आहेस, म्हणून लक्ष द्यावं लागतं तुझ्याकडे. ठीक आहे, नको खाऊस, उपाशी राहा. म्हणून शांतनू चिवडा खायला जातो. तेव्हा पल्लवी म्हणते की माझा उपवास आहे 9 दिवस, सगळं पुन्हा पहिल्यासारखं होण्यासाठी. शांतनू तो चिवडा पुन्हा डब्यात ओततो. तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू हे काय करताय? तेव्हा शांतनू म्हणतो की आजपासून 9 दिवस माझाही उपवास आहे, सगळं पुन्हा पहिल्यासारखं होण्यासाठी. मग शांतनू तिथून निघून जातो. तेव्हा पल्लवी म्हणते, प्रत्यक्ष कबूल केलं नाही तरी कळलंय मला, अजूनही तुमचं माझ्यावर तेवढंच प्रेम आहे. तुम्ही नका काळजी करू, माझ्यावर विश्वास ठेवा, मी पहिल्यासारखं पुन्हा करेल. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पल्लवी विभावरी आणि मेघनाला सांगत असते की आज काही झालं तरी मी शांतनूशी बोलणार आहे. फक्त मी जेव्हा आमच्या रूममध्ये जाईल ना, तेव्हा तुम्ही आमच्या रूमला बाहेरून लॉक लावा. शांतनू पल्लवीवर ओरडतो आणि म्हणतो की तुला सांगितलं होतं ना माझ्या रूममध्ये यायचं नाही म्हणून. तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू माझं एकदा तरी ऐकून घ्या ना. शांतनू म्हणतो की मला तुझं काही ऐकायचं नाही, मला बाहेर जायचं आहे. तेव्हा पल्लवी म्हणते की आज आपलं बोलणं झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. इकडे मोठी आई म्हणते की माझा नाश्ता रूममध्येच पाठवून दे. ती विभावरीला विचारते की पल्लवी कुठे? तेव्हा विभावरी आणि मेघना दोघीही गप्प बसतात. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये गौरी यादव, आरती वाळुंज, गीता होनगेकर, आरती वाळुंज, अर्चना पाटील, रेखा दैभाते, सुषमा अंबिलधागे, अपर्णा अग्निहोत्री, राणी पाडवे, पद्मावती गायकवाड, श्रद्धा घोले, चंदाराणी बनसोडे, नंदा मोहिते, अक्षता खांबे, अशोक शेठ, कुसुम कावलीकर, रवींद्र वायकोळे, पल्लवी लोहाळ, कैलास जाधव, नीता घरात, लक्ष्मी मुंडे, दीपाली नरेवर, सुमन नांगरे, रोशन कुवार, काजल कानसे, अवनीच कॉर्नर, अनिशा टिळे, पौर्णिमा, उज्ज्वला हिरकुडे, पुष्पा पटेल, दीक्षा खरात, प्रकाश पाटील, भाग्यश्री दरगट, छाया दीक्षित, सुरेखा चापेकर, मिनल पेडणेकर, शुभांगी रोडे पाटील, मयुरी चौघुले, अलका दळवी, कुमुद खैरनार, जागृती पिटनाईक, योगेश टोनसल्ली, सविता भुरेवर, सप्ताळ विजय, आरिशा शिर्के, दत्तात्रय गोखले, केशव पाटील, चंद्रशेखर भातवाडेकर, शकुंतला काटकर, लक्ष्मण भवर, मालिनी देशमुख, भास्कर दहाले, सरोज, श्रेया काळे, प्रमोद पंडित, लक्ष्मी सूर्यवंशी, हर्षा काडगी, अनिका पवार, इला कोराणे, गुलाब नदाफ, सुचित्रा सातपुते, बिपिन कुराड, मीना पाटणे, गीता पाटील, कृष्णावेणी दासरी, जयश्री साळुंके, नलिनी मोरे, स्मिता धुरी, सागर शिगवन, सुलोचना राठोड, दिनेश पाठक, भंडारवी बोधारे, संगीता कोडक, श्रीधर मोरे, वंदना तांबडे, राजाराम तोरकडी, रुपाली पाटील, निकिता दोशी, रीता कावडे, अशोक डुंबरे, हेमा कार्तिक, अनिकेत दगळे, वंदना तखुडे, स्वाती सुतार, दीप्ती पाटील, कपिला शिरसाट, रमा वाडकर, भारती मोरे, सपना हुकारे यांनी व्हिडिओला कमेंट केल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.